आज आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहोत. हा दिवस केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, तर नारी शक्तीच्या सामर्थ्याला वंदन करण्याचा दिवस आहे. इतिहास पाहिला तर जगातील अनेक देशांमध्ये महिलांना आपले हक्क मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागला, आंदोलनं करावी लागली. पण भारत हा असा महान देश आहे जिथे आपल्या संविधानाने सुरुवातीपासूनच महिलांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार दिले. शिक्षणाचा अधिकार, मतदानाचा अधिकार, नोकरी करण्याचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार, हे सर्व अधिकार भारतीय महिलांना मिळाले आहेत. आज भारतीय महिला शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण, सैन्य, अंतराळ आणि उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने इतिहास घडवत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची क्रांती घडवली. राणी लक्ष्मीबाई यांनी शौर्याचे अद्वितीय उदाहरण दिले. कल्पना चावला यांनी आकाशालाही गवसणी घातली. आणि मेरी कोमसारख्या महिलांनी क्रीडा क्षेत्रात भारताचा झेंडा उंचावला. महिला म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, ती आई आहे, शिक्षिका आहे, संस्कारांची शाळा आहे आणि समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. म्हणूनच आजच्या या दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया. महिलांचा सन्मान करू, त्यांना समान संधी देऊ आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देऊ. कारण हे सत्य आहे, नारी शक्ती हीच राष्ट्राची खरी शक्ती आहे.